राज्यातल्या 3 प्रमुख नेत्यांमुळे एकनाथ खडसेंच्या प्रवेशाला ब्रेक लागल्याची माहिती मिळते। राज्यामध्ये कार्यक्रम घेऊन एकनाथ खडसेंना सोबत घ्या असं केंद्राकडून सांगितलं गेलं। मात्र राज्यातले 3 वरिष्ठ नेते या संदर्भात म्हणजे एकनाथ खडसेंच्या भाजप प्रवेशासंदर्भात उदासीन असल्याचं कळतंय। याचं कारण म्हणजे खडसेंना आत्ताच भाजपत घेतलं तर निवडणुका सुरू असताना गटातटाचं राजकारण सुद्धा पाहायला मिळेल। त्यामुळे निवडणुकीच्या नंतर प्रवेश सोहळा करू अशी राज्य भाजपची भूमिका असल्याचं कळतंय। एकनाथ खडसेंनी सुद्धा नुकतंच या संदर्भातलं एक महत्त्वाचं विधान केलं की सध्या मी भाजपमध्ये प्रवेश केलेला नसला तरी लवकरच माझा भाजप प्रवेश होणार आहे, परंतु राज्यातल्या 3 प्रमुख नेत्यांमुळे भाजपमधला खडसेंचा प्रवेश रखडल्याची माहिती मिळते। त्यामुळे हे 3 नेते नेमके कोण याची चर्चा रंगतेय। खडसे थेट दिल्लीमध्ये गेले, केंद्रीय नेतृत्वाची त्यांनी भेट घेतली आणि आपला भाजपमधला घर वापसीचा मार्गही मोकळा करून घेतला। इथे राज्यामध्ये एक कार्यक्रम आयोजित करा आणि एकनाथ खडसेंना सोबत घ्या, भाजपत प्रवेश द्या असं एक प्रकारे केंद्राकडून सांगितलं गेलं। मात्र राज्यातले 3 वरिष्ठ नेते खडसेंचा निवडणुकांच्या तोंडावरती भाजपमध्ये प्रवेश करून घ्यायला काहीसे उदासीन असल्याची माहिती मिळते। या पाठीमागचं एक प्रमुख कारण सांगितलं जातंय ते म्हणजे सध्याचा काळ निवडणुकांचा काळ आहे। खडसे जर आत्ताच राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षातनं भाजपमध्ये आले तर निवडणुका सुरू आहेत, गटातटाचं राजकारण सुद्धा रंगेल। त्यामुळे निवडणुकीनंतर प्रवेश सोहळा करू अशी भूमिका राज्य भाजपनं घेतल्याचं कळतंय। सुशांत सावंत आपल्या सोबत आहेत। सुशांत, हा प्रवेश नेमका का रखडला आणि कोण ते 3 नेते असल्याची कुजबूज आहे ज्यांच्यामुळे खडसेंचा भाजप प्रवेश लांबणीवर जातोय? ज्ञानदा, जर आपण बघितलं असेल तर 2 आठवड्यापूर्वीच एकनाथ खडसे यांनी स्वतः माध्यमांशी बोलताना सांगितलं होतं की मी स्वगृही परततोय, लवकरच आपला प्रवेश जो आहे तो दिल्लीमध्ये होईल। आता जवळपास 2 आठवडे झालेले आहेत, एकनाथ खडसेंचा प्रवेश अजून झालेला नाही। त्यामुळे उलटसुलट चर्चा ज्या आहेत त्या राजकीय वर्तुळात रंगू लागलेल्या आहेत। आपल्याला जी माहिती मिळते त्यानुसार केंद्रातून एकनाथ खडसेंना राज्यात एखादा कार्यक्रम घेऊन सोबत घ्या असं सांगण्यात आलं होतं। मात्र भाजपचे काही 3 वरिष्ठ नेते आहेत त्यांच्याकडून अजून ग्रीन सिग्नल मिळालेला नाही, त्यांच्याकडून उदासीनता आपल्याला पाहायला मिळाली आणि त्याचमुळे कुठेतरी खडसेंच्या प्रवेशाला ब्रेक लागल्याची आपल्याला माहिती मिळते। यामध्ये प्रमुख कारण असं समजतंय ते म्हणजे निवडणूक काळात जर एकनाथ खडसेंना प्रवेश दिला तर स्थानिक पातळीवर गटातटाचं राजकारण ढवळून निघेल आणि त्याचा कुठेतरी फटका बसेल। याचमुळे कुठेतरी खडसेंचा पक्षप्रवेश जो आहे तो लांबल्याचं आपल्याला कळतंय। जर आता केंद्रीय नेतृत्वाकडून पुन्हा एकदा विचारणा झाली तर निवडणूक झाल्यानंतर खडसेंच्या प्रवेशाला मुहूर्त मिळू शकतो अशी देखील आपल्याला ज्ञानदा माहिती मिळते। त्यामुळे आपण जर बघितलं असेल तर एकनाथ खडसेंनी स्वतः सांगितलंय की माझा पक्षप्रवेश होईल आणि तोही दिल्लीत होईल, मात्र अजूनही त्यांचा पक्षप्रवेश होऊ शकलेला नाही। धन्यवाद सुशांत या माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।